पुन्हा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। नोटाबंदीने नक्षल चळवळीचा कडा मोडला होता। जुन्या नोटा बदलण्याच्या नावाखाली अनेकांनी चुनाही लावला आणि त्यानंतर नक्षलवाद्यांकडे अंतर्वस्त्र घेण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहिले नाहीत। आत्मसमर्पण केलेल्या भूपतीने एनडीटीव्ही मराठीलाच ही माहिती दिली आहे। नोटबंदीमुळे नक्षल चळवळीला अंदाजे 30 कोटींचा फटका बसला। जनतेकडनं वस्तू मागून गुजराण करण्याची वेळ त्यांच्यावरती आली होती, अशी धक्कादायक माहिती ही देण्यात आलेली आहे। तर पैसेच नसल्याने गोरगरिबांकडेच वस्तूंसाठी हात पसरावे लागले असे त्यांनी म्हटलेले आहे। अधिक माहिती घेणार आहोत संजय तिवारी यांच्याकडनं। संजय, अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर येते। नोटबंदीचा सगळ्यात मोठा फटका हा नक्षली चळवळीला बसला होता असं कळतंय काय? अधिक माहिती। अगदी बरोबर प्रज्ञा, जसं आता आपण म्हणालात, कारण त्यावेळेला आपल्याला आठवत असेल नोटबंदी हा एक अत्यंत विवादास्पद मुद्दा झाला होता। त्याचे वेगवेगळे विषय चर्चिले जात होते। नोटबंदीचा परिणाम होत नाहीये, पण आता 30 मार्च डेडलाईन आलेली केंद्रीय गृहमंत्र्यांकडनं त्या भूपतीच्या पोलीस कॅम्पमध्ये आमची विशेष चर्चा झाली। नक्कीच वेगवेगळे विषय निघाले। त्यामध्ये धुरंधर हा जो चित्रपट त्या संदर्भातला विषय निघाला। त्यावेळेस मी आम्हाला पोलीस कॅम्प परवानगी नाही, पण आणि फोन मध्ये वेगवेगळ्या क्लिप्स आम्ही या चित्रपटाच्या युट्यूब वर बघितलेत आणि रोख आहे तो नोटबंदीकडे गेला। मी त्याला विचारलं। नक्कीच संजय, आपला आवाज तांत्रिक कारणामुळे आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। मात्र सध्या आपण बघतोय की नोटबंदीचा सगळ्यात मोठा फटका कशा पद्धतीने बसला होता याची स्वतः माहिती भूपतीने दिलेली आहे एनडीटीव्हीला, आणि त्यातून अर्थातच त्यांचं प्रचंड नुकसानही झालं होतं।